श्री स्वामी चरित्र सारामृत अध्याय 11। श्री विष्णू बळवंत थोरात विरचित श्री स्वामी चरित्र सारामृत ग्रंथाच्या 11व्या अध्यायाचे मराठी गद्य अनुवाद रूपांतरण प्रस्तुत करताना मी सर्वप्रथम या ग्रंथाचे लेखक श्री विष्णू बळवंत थोरात यांना वंदन करते। श्री गणेशाय नमः, श्री सरस्वती नमः, श्री वासुदेवाय नमः, श्री कुलदेवताय नमः, श्री स्वामी समर्थाय नमः। अध्याय 10 मध्ये आपण बघितले आहे की श्री बाळप्पा यांचे आगमन मुरघोड येथे झाले आहे व त्याच गावात जन्म घेतलेले सप्तपुरुष श्री चिदंबर दीक्षित यांच्या चमत्काराची गोष्ट पण ऐकली। श्री बाळप्पा मुरघोड येथे आले, तेथे त्यांना श्री स्वामी समर्थ महाराजांच्या लीलांची माहिती कळल्यावर त्यांना असे वाटले की आता आपण अक्कलकोटला जावे व तेथे गेल्यावर आपल्याला परमार्थ प्राप्त होईल। परंतु तिथे राहत असलेल्या ब्राह्मणांनी त्यांना असे सांगितले की अक्कलकोटला जाण्याऐवजी आपण दत्तक्षेत्री गाणगापूर येथे जावे व तेथे श्री दत्ताच्या भक्तीत लीन होऊन जावे, म्हणजे तुम्हाला परमार्थ प्राप्त होईल। त्यांचा सल्ला ऐकून ते गाणगापूर येथे आले। गाणगापूरला येणारे बहुतेक जण आपल्या मनोकामना पूर्तीसाठी, कोणी संततीसाठी, कोणी सुख संपत्तीसाठी येत असत, तर कोणी लोक आपली प्रतीक्षा वाढली पाहिजे म्हणून येत असत। पण त्यातील बाळप्पा हेच एक असे होते की त्यांना या गोष्टीची काहीच आवश्यकता नव्हती, पण आपल्याला एक परमार्थ प्राप्ती व्हावी हेच त्यांचे मुख्य ध्येय होते व त्याचसाठी ते गाणगापुरात दाखल झाले होते। त्यांना एक उच्च कोटीच्या सद्गुरूंची आवश्यकता होती। श्री बाळप्पा जेव्हा गाणगापूर येथे येऊन दाखल झाले तेव्हा त्यांनी स्वतःला श्री दत्तगुरूंच्या सेवेत तन मनाने झोकून दिले। आता बाळप्पा यांचा जणू दिनक्रमच बदलला होता। ते दररोज नित्य स्नान, मध्यान्ह संध्या, जप, संध्यावंदन करीत व नेमाने दररोज जप, ध्यान व श्री गुरु दत्त यांचे नामस्मरण करीत व आपल्या उदरनिर्वाहासाठी दररोज माधुकरी मागत। पण एवढे करून सुद्धा त्यात त्यांना पाहिजे तशी मनाला शांती मिळत नव्हती। असे काही दिवस निघून गेले व त्यांनी पुन्हा एका रात्री स्वप्न पडले व त्यात त्यांना 3 यतिमूर्ती आपल्या स्वप्नात दिसल्या। त्यानंतर तब्बल 15 दिवसांनी त्यांना स्वप्न पडले, त्यात त्यांना एक ब्राह्मण दिसला व त्या ब्राह्मणाने सांगितले की तू अक्कलकोट येथे जाऊन स्वामी समर्थ महाराजांची सेवा कर। ती रात्र उलटली व दिवस उजाडला व जेव्हा मध्यान्ह स्नान करायला लागले तेव्हा त्यांना एक भला मोठा विंचू त्यांच्या नजरेस पडला। पण बाळप्पा यांनी त्या विंचवाला काही इजा न करता तसेच सोडून दिले। जेव्हा ते मंदिरातून बाहेर आले तेव्हा वापस जात असताना त्यांना काही परमार्थिक संकेत मिळाले व जेव्हा ते माधुकरी मागण्यासाठी गेले तेव्हा त्यांना त्या दिवशी माधुकरीत चांगले मिष्टान्न जेवण मिळाले। हे सर्व पाहता त्यांना स्वतःलाच आता असे वाटू लागले की ह्या दिवशीच आपण अक्कलकोटला जायला हवं। ते अक्कलकोट येथे आले, पण त्यावेळेस त्यांना तेथे श्री स्वामीच्या आजूबाजूला भक्तांची खूप मोठी गर्दी जमली होती। श्री बाळप्पा यांना पाहून श्री स्वामी समर्थांनी तेथे असलेल्या झाडाला आपले आलिंगन दिले व त्यातून बाळप्पा यांना संकेत दिला की त्यांनी बाळप्पा यांना स्वीकारलं आहे। बाळप्पा यांनी तेथे गेल्यावर आपल्या स्वतःला श्री स्वामी सेवेत अर्पण केले। श्री बाळप्पा यांच्या पूर्वपुण्याचा खूप मोठा ठेवा होता, त्यामुळे श्री बाळप्पांना श्री स्वामी समर्थ महाराजांचा पुढे अनेक वर्ष सहवास प्राप्त झाला। श्री स्वामी चरित्र सारामृत ग्रंथाचा 11वा अध्याय हा आता येथे सुफळ संपूर्ण होत आहे। श्री स्वामी समर्थ। जय जय स्वामी समर्थ।